यादवनगर येथे एका महिलेला साखळदंडाने जखडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस. महिलेची पोलिसांनी केली सुटका. कोल्हापूर यादवनगर येथे शेजार पाजाऱ्यांना त्रास देत असल्याच्या कारणातून सारिका हनुमंत साळी वय वर्ष 40 या महिलेला गेल्या 2 महिन्यापासून तिच्या नातेवाईकांनी साखळदंडाने जखडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असून राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह महिला पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या महिलेला साखळदंडाने जखडून ठेवून त्या साखळीला कुलपे लावण्याचे निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना राग आल्याने त्या महिलेचा भाचा अनिरुद्ध याच्या कानशिलात लावली. सारिका साळी या आपला भाऊ, भावजय आणि भाचा यांच्याबरोबर यादवनगर येथे राहत होत्या. त्या अपंग आणि मतिमंद असून त्या परिसरातील लोकांना त्रास देत असल्याने त्यांना साखळदंडाने जखडून ठेवल्याचे कारण पुढे आले आहे. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांच्याकडून कुलपाची चावी मागून घेऊन सारिका साळी या महिलेची साखळदंडातून सुटका करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी पुढील चौकशीसाठी भाचा अनिरुद्ध याला ताब्यात घेतले आहे.